महाराष्ट्र के नंदुरबार जिले के प्रकाशा में कथित पेपर लीक प्रकरण को लेकर कांग्रेस ने केंद्र और राज्य सरकार के खिलाफ जोरदार रास्ता रोको आंदोलन किया। नेशनल हाईवे 753 बी बुरहानपुर अंकलेश्वर राष्ट्रीय राजमार्ग पर हुए इस प्रदर्शन से कुछ समय के लिए यातायात पूरी तरह प्रभावित रहा। कांग्रेस कार्यकर्ताओं ने पेपर लीक मामले की निष्पक्ष जांच, दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई और केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की। वहीं पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति को नियंत्रित किया और आंदोलन के दौरान कुछ कार्यकर्ताओं को हिरासत में लिया। कांग्रेस ने चेतावनी दी है कि यदि छात्रों के हित में जल्द ठोस कदम नहीं उठाए गए तो आंदोलन को और उग्र कर दिया जाएगा। काँग्रेस यांच्यातर्फे रस्ता रोको आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये आमचा एक उद्देश आहे की धर्मेंद्र प्रधान म्हणून आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी केलेला जो घोळ आहे, विद्यार्थ्यांची जी गैरसोय झालेली आहे, आत्महत्या झालेली आहे, काही विद्यार्थ्यांनी 7 ते 8 विद्यार्थ्यांचा बळी गेलेला आहे, त्यासाठी म्हणून आम्ही हा आंदोलन उभा केलेला आहे। आता पुढे याच्या पुढे काही अशा प्रकार होऊ नये म्हणून आपल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आपला कारभार परत करावा आणि योग्य तो माणूस त्यांनी प्रशासनाने निवडावा। सत्तेत असलेल्या लोकांना जी मान चढली आणि जे लोकांचा बळी जातोय त्याच्यावर कोणाचंही लक्ष नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय। आमच्या विद्यार्थी सेनेला, NSUIला आणि युवक काँग्रेसच्या लोकांना हे आंदोलन करावं लागतं। ही दुर्दैवी घटना आहे। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आज जे अराजकता माजलेली आहे भारतामध्ये, त्या अराजकतेला मागायला नोकऱ्या नाही, शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्या नाहीत, ही त्यांना कुठेही जाण होत नाही, त्याची नोंद व्हावी म्हणून हा राष्ट्रीय महामार्ग आम्ही थांबवला असून इथलं रस्ता रोको आंदोलन करून आमचा संदेश हा थेट सत्तेत असलेल्या मंत्र्यांपर्यंत पोहोचावा, हा एक उद्देश आमचा ठेवून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि NSUIच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी हा आंदोलन पुकारलेला आहे। आणि आमची विनंती आहे की सत्तेत असलेल्या लोकांना त्यांची जाण झाली पाहिजे आणि ह्या प्रकरणाला त्यांनी आळा घातला पाहिजे, ह्या उद्देशाने हा केलेला